अंतराळ एक अशी जागा जिथं पोहोचणं हे खरं तर स्वप्न वाटायचं, पण काही भारतीयांनी मात्र ते स्वप्न खरं केलं. ॲक्सिओम मिशनद्वारे अंतराळात गेलेले भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवर परत येत आहेत. गेले 3 आठवडे ते अंतराळात राहिले. पण अंतराळात जाणारे शुभांशु शुक्ला हे पहिलेच भारतीय नसून याआधी देखील अनेक भारतीय अंतराळवीरांनी अवकाशात झेप घेतलेली आहे. कोण आहेत हे भारतीय अंतराळवीर पाहूया. 1984 साली जे रशियाच्या सोयुझ T-11 यानातून अंतराळात गेले ते म्हणजेच राकेश शर्मा, पहिले भारतीय नागरिक ज्यांनी भारतातर्फे अंतराळात पाऊल टाकलं. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना विचारलं की अंतराळातून भारत कसा दिसतो, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, सारे जहां से अच्छा. आणि हाच क्षण आजही इतिहासात अमर आहे. ऊपर से भारत कैसा दिखता है आपको? सारे जहां से अच्छा. दुसऱ्या अंतराळवीर होत्या हरियाणातील एक मुलगी. त्यांचं नाव कल्पना चावला. अमेरिकेच्या नासामध्ये त्या अंतराळवीर झाल्या. 1997 आणि 2003 साली त्यांनी अंतराळ प्रवास केला. पण 2003 मध्ये कोलंबिया यान अपघातात दुर्दैवानं त्यांना जीव गमवावा लागला. त्या गेल्या, पण त्यांचं स्वप्न मात्र अनेकांसाठी प्रेरणा बनलं. तिसऱ्या म्हणजेच सुनीता विल्यम्स, भारतीय वंशाच्या पण अमेरिकन अंतराळवीर. 2007 मध्ये अंतराळात त्यांनी 195 दिवस वास्तव्य केलं आणि स्पेसवॉक मध्ये विक्रम केला. याच कामगिरीमुळे सुनीता विल्यम्स जगभरात ओळखल्या गेल्या. यानंतर भारतीय अंतराळवीर ठरल्या सिरिशा बंदला. 2021 मध्ये व्हर्जिन गॅलेक्टिकच्या यानातून त्या अंतराळात गेल्या. पण मूळच्या भारतीय वंशाच्या त्यांनी उड्डाण घेतलं थेट अमेरिकेतून. तेव्हा एका कमर्शियल स्पेस फ्लाइट मधून त्यांनी उड्डाण घेतलं. आणि आता यांचीच प्रेरणा घेत शुभांशु शुक्ला यांनी सुद्धा अंतराळात आणि पृथ्वीवर एक वेगळं अस्तित्व निर्माण केलंय. आणि म्हणूनच भारतीयांसाठी या सगळ्या अंतराळवीरांचा अवकाश प्रवास हा अभिमानास्पद आहे.